नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीभूषण नामदेव साबळे बोलतो. राहणार बालेवाडी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आज निसर्ग बाजारभाव या चक्रामधून बाहेर निघायला कुठंही मार्गदर्शन केलं जात नाही. आमच्याकडे 24 तास शेळी पालनावर, यशस्वी शेळी पालनावर मोफत मार्गदर्शन केलं जातं. तुम्ही इथं आल्यानंतर तुमच्या मनाची ताकद वाढते आणि बघायला मिळाल्यानंतर त्याचं प्रॅक्टिकल कसं आहे ही बघायला मिळतं. तर आम्ही मोफत प्रशिक्षण देतो. तुम्ही एक नाही पैसा फेल जाणार नाही अशा पद्धतीचं मार्गदर्शन इथं असतं. तर तुम्हाला शेती व्यवसायात स्वप्नात बी आणायचं नाही. मी सातत्याने आता शेतीवर सुखाने जगल म्हणून, कारण हे प्रदूषण, बाजारभाव यांनी शेतकरी, शेती व्यवसाय पूर्ण अडचणीत आलाय. मग आता झाडपाल्यावर शेळी पालन का करायचं? निसर्गाने सगळं दिले आणि विज्ञानाने नेले. आपण जर प्रशिक्षणाला गेलो, वाला चारा इतका किलो, वाळला इतका किलो, खुराक इतकं किलो, येलेले शेळीला इतकं किलो, गाभण शेळीला इतकं किलो, ह्या झाडामधनं निसर्गाने डॉक्टर, खुराक सगळं दिलेलं आहे आणि त्याची जागा विज्ञानाने घेऊन आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केला आहे. तर यशस्वी शेळी पालनाचा मार्ग आहे म्हणून तुम्हाला सांगितलं की झाडं लावा आणि 0 बजेट शेळी पालन चालू करा. तर आता ज्या एकरात तुम्ही सोयाबीन लावली, शेतीला मेंटेनन्स खर्च जास्त झालाय. नांगरट, पाळी, खुरपण, खत ही वेगळे, शेतीच्या उलटे. ज्या एकरात तुम्ही ही झाडं लावली त्याला नांगरट, पाळी, खुरपण, खत कधीच करायचं नाही आणि काम कमी करून लाखांनी रुपये घ्यायचं, एवढाच मार्ग सोपा राहिलेला आहे. आणि शिवाय खत कारखाना 1 नंबर होतो. त्या बाहेरच्या खताने खिशाचं वाटलं होतं, रानाचं वाटलं होतं. तर तुम्ही यशस्वी शेळी पालन करण्यासाठी पहिली ही 30 झाडं लावा. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या झाडांबद्दल सगळी माहिती दिलेली. ही झाडं लावल्यानंतर सकाळी एकदा वैरण टाकली, डायरेक्ट संध्याकाळी वैरण टाकायची, कारण त्या झाडांचा खुंबारा पोटात राहतो आणि नशिली झाडं राहतात. कोणत्या शेळ्या कोणी एकमेकाला मारत नाहीत, वरडत नाहीत, काय नाहीत. तर हे शेळी पालनाचा सोपा मार्ग तुम्ही पत्करून, काम कमी करून पैसे जास्तीत जास्त कसं मिळवायचं ह्या मार्गाकडे जाणं काळाची गरज आहे. मटण कधीच दोनशेवर येणार नाही. दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली, शिर्डी येते, कोंबडी बी अंड घालती. मटण कधी 200वर येणार नाही, अंड कधी रुपयावर येणार नाही. मग ज्या गोष्टीला हमी बाजारभाव होईल ती करायचं सोडून आपण बाकीचं करतो. मग बाकीचं बी करा आणि हे बी करा. हमीचा पैसा घरात पाहिजे. शेती व्यवसाय, खत, औषधं, मशागती या मेंटेनन्स जातात. शेतीमध्ये काय राहत नाही आणि लोक मोठी केली जाते. म्हणून आपण स्वतः मोठं कधी व्हायचं, नोकऱ्या करायची गरज नाही, कुठला व्यवसाय करायची गरज नाही, कुठले काय धंदे करायचे नाही. आता माझं 74 वय आहे. मी दररोज सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास 125 शेळ्याचं खाद्य एकटा काढतो. तरुणांनी नोकरीच्या शोधात बसण्यापेक्षा 10 शेळ्या जरी असल्या तरी 1-2 लाख रुपये सहज त्याला मिळणार आहे. काय नोकऱ्या करायची गरज आहे आणि काम नाही. थोडं काम करून तुम्ही कुठल्या दुसऱ्या कामाला जाऊ शकता, काही करू शकता. इतकं सोपं कोणचं नाही. मग आज 10 वर्षापूर्वी 37-38 पॉईंटवर तापमान असायचं. आज 47-48वर गेले. दर वर्षाला 1% तापमानात वाढ होती. इथून पुढं शेती व्यवसाय आणि शेतकरी
पूर्ण अडचणीत राहणार आहे. दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली, पाऊस कमी पडला, या कुठल्याही टेन्शनमध्ये राहायची गरज नाही. निसर्गाने सगळं दिले, विज्ञानाने सगळं नेले, तर निसर्गावर शेळी पालन करा आणि सुखी जीवनाचा मंत्र चालू करा. शेळी पालन, या शेळी पालनाला विज्ञान शास्त्र काही सुद्धा नाही, येड्या माणसाचा धंदा आहे. झाडं लावणे, कापून आणणे, शेळ्यांना टाकणे, ही झाडं लावायला कुठलंही तंत्रज्ञान नसतं. म्हणून वनस्पतीवर शेळी पालन करा आणि यशस्वी शेळी पालनाचा मार्ग अवलंबा, ही तुम्हाला हात जोडून विनंती. तुम्ही इथं आल्यानंतर कुठल्या फर्मावर जर आपण गेलो, आमचं घ्या आणि पालतं झोपा, कारण ह्यात बी बाजारीकरण झाले. काल माल आणून ठेवतात, आज विकतात. आमचं तसं नाही. आमचं काय घ्या नका घेऊ, तुम्हाला यशस्वी, आम्ही ज्यात यशस्वी झालो, आम्ही ज्यात सुखी जीवन जगतोय त्याचा मार्ग सांगितला जातो. मग आता ह्या झाडाशिवाय आपल्याला जर काय कमी पडलं तर बुसकट, कडबा, घास, कडवळ, गिलगोल, मका, मुरगास, ह्या तुम्ही गोष्टी घालू शकता. एवढ्या पैसे कमवायचा सोपा धंदा कोणताही राहिलेला नाही. म्हणून डोकं चालवायचे दिवस आल्यात, मेंदू चालवायचे दिवस आल्यात, वावर आहे तर पावर आहे. म्हणून तुम्ही काही अंशी ही झाडं लावा आणि खत कारखाने तयार करून पुढची शेती करा, ही तुम्हाला विनंती. एवढं सोपं जगायचं साधन कोणचंही राहिलेलं नाही. मटण कधी 200वर येणार नाही. पृथ्वी तलावर कुठंच ऐकलं नाही अंडी मटण टाकून भाववाढीसाठी रास्ता रोको केलं. मग आता आपल्याला ज्या एकरात आपण ही झाडं लावल्यात त्याला कंपाऊंड मारून आज कोंबड्या सोडू शकतो. जंगली पोल्ट्री म्हणतात त्याला. मग तुमच्या कोंबड्याच्या संख्येवर तुम्हाला त्यातनं पैसे मिळत जातील. जरी दुष्काळ पडला, ही जंगली झाडं आहेत. तुम्हाला जी सगळी झाडं सांगितली ही सगळी जंगली झाडं आहेत. एकही झाड जळत नाही. म्हणून 2 धंदे तुमचे होत्यात. एक शेळी पालन होऊ शकतं आणि कोंबडी पालन होऊ शकतं. नोटा छापायचा छापखाना म्हणजे एवढेच धंदे राहिल्यात. आणि तरणं, म्हातारं, गडी, बाई, अधिकारी, पोटरी, कारभारी कोणीही काम करू शकतो. आता काय झालंय, जाहिरातबाजीवर जास्त माणसं दिशाभुलीत जातात. तर दिशाभुलीकडे न जाता आपण समजा त्या मार्गाने गेलं, कुठल्याही तज्ज्ञाचा सल्ला घ्यायची गरज नाही. आणि झाडं लावल्यानंतर येडा माणूस ह्याच्यावर काम कमी करून सुखाने जगू शकतो. शेळी पालनाचं अर्थशास्त्र, शेळी 12 ते 14 महिन्यात 2दा येते. 1, 2, 3 पिल्लं देते. 1.5चं प्रमाण पडतं. 3 पिल्लं वर्षाची. साध्या शेळीचं 5 महिन्याचं करडू 5,000ला विकतं. 15,000 एक शेळी हमीने उत्पन्न देते. सोबाबळ चांगल्या रानात लावायची. 1.5-2 वर्षाची झाडं झाल्यावर 20 शेळ्याचं खाद्य निघतं. गुणाकार 3 लाखापर्यंत जातो. पण कमीत कमी आपण लाखापासून मिळवलं तरी आपल्याला भरपूर होतं. हमीचा पैसा एवढाच राहिला आहे. कारण माध्यमाने भाजीपाला केला 4 महिने जातात. मोडक्या टोपल्यावाली एका दिवसात 10 घेऊन 30-40 विकतात. फळबागाला वर्ष जातं. गाड्यावाली एका दिवसात 25 घेऊन 50 विकतात. लोक मोठी करायचा धंदा म्हणजे शेती. ऊस केला, तोडणी कामगार ते चेअरमन आती लुटे. आणि भुसार केलं, आता बऱ्याच अंशी मजुराला द्यावं लागते. तसं ह्यामध्ये काम कमी आणि पैशाची हमी. भंगारवाली दुकानदारला ऐकत नाहीत. भंगारमध्ये पैसा शेतीच्या, शेतकऱ्यांच्या व्यवसायाच्या उलट चाला आणि शाश्वत जीवन जगायचा मार्ग तयार करा, एवढी तुम्हाला विनंती. नमस्कार.